आलो आहोत मित्रांनो अशा सुंदर लोकेशनवर ज्याचं नाव आहे काशीद बीच आणि जाळी लावलीत पूर्ण म्हणजे थर्माकोलचा वापर करून काठी आणले बघा. पाण्याचा आवाज काहीतरी आहे मित्रांनो. आणि गोबेरा ना आपल्या इकडे सागर दादा आहे आणि सागर दादाला मस्त जालामध्ये बघा किती किलोचा होईल गोबेरा? 3-3.5 किलोचा आहे. 3.5 ना 3-3.5 बरे काम 25 दादाचा. ढोमी बघा किती लागली मस्त ढोमी की साईज आहे. ये हडवला आहे. हडवला आहे ना. खटकूर आहे खट. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपण आलो आज काशीद बीच या जेटीवरती आपण फिशिंग करणार आहोत, बेट फिशिंग. आणि पुन्हा एकदा काजवल भाई आहेत आपल्यासोबत. सुंदर असा लोकेशन आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो, व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. आपण आलो आहोत मित्रांनो अशा सुंदर लोकेशनवर ज्याचं नाव आहे काशीद बीच आणि मच्छीला सुरुवात झाली. मच्छीमार बघा तिकडे जाळं वगैरे सोडवतात आणि बघा संबुर्का आहे थर्माकोलचा आणि पूर्ण ह्या साईडला इथनं जाळी लावलीत पूर्ण म्हणजे थर्माकोलचा वापर करून त्याचा होडीसारखा आकार देऊन या पद्धतीने पाण्यात जाळी लावतात. तर आपण आता जेटीवरती जाणार आहोत. पाणी मस्त आज आहे आणि भरती चालू होणार आहे. थोडं फिशिंग करावा. एक नंबर पाणी भरती लागले ना आणि पाणी एकदम शांत आहे. असा फिल्डिंग दिसली ना रावस तर लगेच आपण रॉड सेटअप करू आणि फेकू. एक नंबर पाणी आहे मित्रांनो. पाणी लय भारी आहे. ट्राय करायची इथून. चला जाऊ पुढे. हा काय पाऊस नाही काय नाही. थोडं वातावरण आहे पावसासारखं वाटतंय. ते बघा तिकडनं असं वाटतं पाऊसच येतोय. तिकडनं असं वाटतं पाऊस येतोय. दादा जाल घेतलंस की काय? सागरदा भेटलं काय? असं होडी वापरते ना सागरदाची. सागरदाची स्वतःची होडी आहे इकडं. सागर आपला पवार तुम्हाला माहिती असेल. पलक्यामध्येच बोईट फिरतात. दिसणार नाही पण ते आता दिसले. आणि इकडे थर्माकोलचे आहेत ना बोये आहेत. थर्माकोलचे बोये आणि असे बोये वापरून इथं जवळच्या जवळ जाळी टाकतात. जास्त इकडं मेहनत पण घ्यावी नाही लागणार. बघू आपल्याला टाईम भेटेल तेव्हा इकडे व्हिडिओ बनवायला येऊ जाळांची वगैरे. जाळी सोडवायला पण तेवढीच आणि बनवायला पण जाम मेहनत लागतं. आणि ती बघा सागरदाची होडी असं शाईनशा झाला असतं ना. याच्यामध्ये आला असं ना आपलं ना. हो डबल टिबल येतं त्याच्यामध्ये शाईनशामध्ये. मोठा आहे मासा बिसा भेटेल घोल. इकडे दादा पण आहेत माणसं आहेत इकडं. संबुर्के बघा थर्माकोलचे. तर आपण इकडं आलोय ना तर मगाच्यासारखा रस्ता नाही. पूर्णपणे वाट लागले बघा. लाटेने एवढा रस्ता उडवतं ना पाण्याचा कोणच नाही अनुभव घेऊ शकत. असा रस्त्याची दुरवस्था करून टाकले. पहिले यायला चान्स होता इकडं. पूर्ण गाडी यायची इकडं माहिती आहे का तुम्हाला? पूर्ण गाडी यायची इकडं पूर्ण आहे ना गाडी यायची. आता तिथपर्यंत गाडी येण्याचा चान्स नाही पण रस्त्याची दुर्वस्था झाली एवढा. का पा मस्त की आपण चाऱ्यासाठी आज काठी आणले. सुरुवात केली आणि ताजीच काठी आहे ना. पाणी एक नंबर आहे. दगड लावलाय ना मोठा बेडला. कसा लावायचा? मस्त लावला बरोबर. आता इकडनं टाकलंत ना का इकडनं बाहेर आला पाहिजे असं. मला थोडी सगळी माहिती आहे. पूर्ण बाहेर काढा तिचा पॉइंट. हां बस आता मस्त की उडवा. कारण तुम्हाला सांगतोय दगड आहेत आणि पाणी क्लीन आहे आणि भरती येत आहे. तर भाई उडवत आहेत. वाह जबरदस्त.
आज मजा येणार आहे. लागला ना बाई. काठी आणते काठी बेडसाठी. आपण काठी आणते बघा. पाण्याचा आवाज. मी खाली नाही आलो ना. मासा काय जास्त लांब नसतं, तुम्हाला तर माहिती आहे. मासा जास्त लांब नसतं. काय डॉलका आहे आपल्याला. थोडा थोडा जाणवतंय बाईट. कसा माहिती आहे. मजबूत बाईट आहे. तोडायला लागेल बहुतेक. काहीतरी हाय बसलाय पण निघत नाही अजिबात. अटकला ना मासा का लय रट होतं काढायचं. कुछ काहीतरी आहे मित्रांनो. इचोड इचोड. परत इचून लागले ते. हाच घेऊन बसलेला वाटतं. दुसरा कोण नाही. तिकडनं इकडं आलो. स्पॉट चेंज केलाय आणि इकडं दगडात दगड आहेत. किती मेहनतीचं काम असतं बघा मित्रांनो. शोकिंग म्हणून आपण रॉड फिशिंगला येतो. तुम्हाला वाटत असेल शोकिंग ना आपल्याला बिनफुकट येत आहे, पण काहीतरी मच्छी भेटेल या कारणाने येतोय. त्या जालीत काहीतरी हाय. जाम वरती आहो. व्ह्यू घ्या व्ह्यू. पूर्ण टोकावर आलंय. जालीवाली हाय का खाली उतरायला चान्स. हा नाही भेटला. पाणी उडवत येतंय. शिंगाला सोडलेला आहे आणि आपला आज मासा सुटलेला आहे मित्रांनो. बॅड लक. आला असता दाखवला असता. जबरदस्त मोठा मासा होता. काय करणार, आपला बॅड लक होता आज. जबरदस्त. याला तो काय त्याच्या घरी गेला. तर बघा जाळं पालवतात. थर्माकोलचा वापर करून बोटी बनवल्या. जाळं पालव. आणि इकडे दादा आहेत आपले. दादा मस्त गलीला बसलेत. आणि आपल्याला काय लागलेलं आज नशिबात, तर गली वगैरे बेंड केल्या. मस्त फायबरचा लुअर लावलेला आणि गली बेंड करून मासा आपला गेलेला. हा गोबेरा आहे गोबेरा. तो बघा तिकडे गोबेरा भेटलाय. मस्त साईजचा आहे. मोठा आहे ना. 2 किलो 2 किलोचा आहे बघा. कोणती घेतली ठेवासाठी. हां बरं.
तो बघ कसली साईज आहे. दादा येतील इकडं तेव्हा आपण बघू. होडी ती आहे काय? ती आहे ना होडी. आहे सागर दादा आहे. मला भलताच वाटलं ना. मस्त की जालं पालवत आहेत. माकडी बघा माकडी. काय लागलाय? साप आहे वाटतं. चिंबर मोठा आहे. नाही गोबेरा आहे ना गोबेरा. आम्हाला कधी बोलवशी जाला हे करायला. मस्त जालाला गोबेरा लागलाय. दाखवतो तुम्हाला. जिवंत नाही ना. मोठाच लागलेला. बापरे बघा किती मोठा आहे गोबेरा. चांगलीच साईज आहे. दादांचं काम झालं. 25 परत जाळी टाकतोय. साईज लय भारी आहे. जाळा बसवतात वाटतं. दादानं काहीतरी आलाय बघा. दादानं काय आहे? शिंगाली. भाईनं परत काहीतरी आलाय. काय आहे? मुर्दी मुर्दा मुर्दा बघा आले दादा. मस्त की गोबेरा गावला. काम 25. माझा पण काम 25 झाला असता आज. बॅड लक होता आज. गोबेरा सुटला माझा. हितात लावता का काय गो? काय वडत होता ना तुम्हाला सांगू. जबरदस्त हो. कली बेंड केले तिने माझ्या म्हणजे वरती फायबरचा मारत होतो. हा हो. आपल्या इकडे सागर दादा आहे आणि सागर दादाला मस्त जालामध्ये बघा. किती किलोचा होईल गोबेरा? 3-3.5 किलो जाय. 3.5 ना. 3-3.5. बरे काम 25 दादाचा. 25. बरेच दिवसांनी दादा इकडे भेटलाय आणि काशीदला भरपूर दिवसांनी आपण आलोय. दादा दररोजची इकडे जाळी टाकत असतात. काय ना काहीतरी भेटतं ना दादा. चालेल चला भेटू. बाय बाय. इकडे पण रॉडला आलेत. मस्त वेगळे रॉड वगैरे टाकलेत आणि बेट फिशिंग करतात. मस्त रॉड वगैरे. दादा कुठून आलेत? कुठून आलेत? अलिबागवरून आलेत बघा. एवढ्या लांबवरून काशीद जेटीवर आपल्या. चला येतो. काय गड्या बघा. काय माहिती गोबेराच असेल. जबरदस्त लागलेला. हा पण ह्यानी पण बघितला बघा. डायरेक्ट बोलते आपल्याला जबरदस्त. गली बेंड केली. तुला काय लागला? इसण मग बघू दे. दाखवा. गोबेरा आहे. गोबेरा आहे. मस्त काम झालंय. ढोमी बघा किती लागली. मस्त ढोमी की साईज हडवलाय ना. खटकूर आहे. खटकूर किती लागा? साईज आहे मस्त. हा कुठं तिथंच ना. तिथं की तिथं बघितलं. एक गेला. मोठा होता. हा मोठा होता. जबरदस्त काम केलं. कुठून आले? कुठून? पोयनाड. पोयनाड. काढ मिठी पोयनाड वरून आले ते घे इंटरव्ह्यू. पोयनाड वरून आले. काय करतो? व्हिडिओ बघतो मी. बघत बघा. ह्या थैलीमध्ये काहीतरी काढलंय. अरे बाप फिल्स आहे. वडा आहे. ये छोटी छोटी फिर से काय मिला गल में इधर ये कुछ तो आए थे. ये उसका रॉड है. हे बघ फिल्स बोईट. ऐसा इसमें लगा हे बघा. व्हिडिओ चालू आहे. काका ने मुदो भाई. मुझं भाई भाईजान. बरेच दिवसांनी आपल्या इकडे काशीदला भेटले. मजगाव से फेमस है. माझगावचे फेमस अँगलर आहे ते.
चालले का हा चालले चला. काय लागला भाई? बरेच अँगलर इकडे येतात काशीद बीचला. काय लागलं भाई? थाय लागलाय. कुठे आहे? ह्याच्यामध्ये आहे बघा. ह्याच्यामध्ये काय कशामध्ये आहे? धाया. हा मस्त लागेल. चल भैया चल बंद कर. चलो. काय लागला? मस्त संध्याकाळच्या वातावरणात येतात फिशिंगला. तर मित्रांनो, आज आपण काशीद जेटीवर या सुंदर अशा लोकेशनवर आपण फिशिंग करण्यासाठी आलेलो. बेट फिशिंग करून प्रयत्न केले पण मासा काही भेटला नाही आपल्याला. तर नंतर स्पिनिंग ट्राय केली. स्पिनिंगवर मोठा मासा होता पण गेला. नंतर सागर दादाला मोठा गोबेरा भेटला जाळाला. भरपूर जणांना मच्छी होती, त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटू.